महायुती सरकार आल्यापासून शासन आणि जनता यांचं नातं अगदी पारदर्शक झालंय। याच सरकारने लोकहितासाठी कोणती कामे केलीत चला पाहू। राज्यातील सर्व जाती धर्मातील लोकांना तसेच समाजातील प्रत्येक घटकापर्यंत प्रत्येक वर्गाला शासनाद्वारे सुरू करण्यात आलेल्या सर्व योजनांचा कुठल्याही अडथळ्याविना लाभ घेता यावा या मुख्य उद्देशाने शासन आपल्या दारी या योजनेची सुरुवात झाली। या अंतर्गत आतापर्यंत 20 जिल्ह्यातून 2 कोटीपेक्षा जास्त लाभांचे वाटप करण्यात आले। अतिवृष्टी, गारपीट, अवकाळी पाऊस, सततचा पाऊस तसेच शंखी गोगलगाय कीड मिळून जून 2022 ते डिसेंबर 2023 मध्ये 14,891 कोटी आर्थिक मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे। नवीन उद्योजकांसाठी एक खिडकी योजना राबवली जात असून एकाच ठिकाणी एकाच महिन्यात नवीन उद्योजकांना परवानगी मिळणार आहे। महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी मावियम ई-बिझनेस प्लॅटफॉर्म मधून महिला बचत गट सदस्यांना थेट खरेदीदारांसोबत ऑनलाईन पोर्टलद्वारे जोडलं जात आहे। तर 10 लाख महिलांना रोजगार आणि तांत्रिक प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। केंद्र पुरस्कृत प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांच्या संगणकीकरणामुळे राज्यातील 12,000 संस्थांचे कामकाज अधिक गतिमान, पारदर्शक व उत्तरदायी होऊन संगणकीय माहितीमध्ये अधिक सुलभता येईल। अमृत भारत योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील तब्बल 126 रेल्वे स्थानकांचा विकास प्रगतीपथावर आहे। राज्यातील युवकांना आत्मनिर्भर करण्यासाठी तसेच त्यांचे स्वयंरोजगार प्रकल्प राज्य शासनाच्या आर्थिक सहाय्यातून सुलभतेने स्थापित होण्यासाठी राज्याची महत्त्वाकांक्षी अशी स्वतंत्र मुख्यमंत्री रोजगार निर्मिती ही योजना राबवण्यात येते। महायुती सरकारने घेतलेल्या या सर्व निर्णयांबद्दल आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा।